नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 बाबत सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये सहभागी किंवा इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रिया ही विविध टप्प्यांमध्ये घेतली जाते आणि यामध्ये कित्येक टप्पा पार करणे अनिवार्य आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी असते हे आज आपण पाहणार आहोत। शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, गुण आणि अंतिम निवड याची सविस्तर माहिती, पोलीस भरती सिलेक्शन स्टेप्स आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात प्रथम महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी उमेदवारांची निवड 4 मुख्य टप्प्यांद्वारे केली जाणार आहे। तर ते 4 कोणते टप्पे आहेत हे सुद्धा पाहून घेऊ। मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट, नंबर 2 लेखी परीक्षा, नंबर 3 कागदपत्र पडताळणी आणि नंबर 4 अंतिम निवड। आता ह्या 4 टप्पे आपण अजून समजून घेऊया। त्याआधी मित्रांनो पाहू की ॲप्लिकेशन। सर्वात प्रथम आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो। त्यानंतर फिजिकल टेस्ट ही 50 मार्काची असते। त्यानंतर रायटिंग टेस्ट 100 मार्क, मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल सिलेक्शन। तर ही माहिती संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांसाठी असते आणि यामध्ये धावणे, शॉटपुट सारखे विविध शारीरिक चाचण्यांचाही समावेश असतो। पुढील टप्प्यांसाठी म्हणजेच लेखी परीक्षेसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना शारीरिक चाचणीमध्ये एकूण गुणांचा किमान 50% गुण मिळणे अनिवार्य आहे। तर ते 50% गुण कसे असतात हे सुद्धा जाणून घेऊया। मित्रांनो, 1600 मीटर धावणे पुरुष, नंतर 800 मीटर धावणे महिला ह्यांना 30 गुण असतात। तसेच गोळा फेकला 10 गुण आणि 10 मीटर धावणेला 10 गुण असतात। एकूण मिळून 50 गुण असतात। मित्रांनो, निवड होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये एकूण गुणांची किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे। मित्रांनो, स्टेप 2 पोलीस भरती लेखी परीक्षा। तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एकूण 4 विभाग असून प्रत्येकी 1 गुण असणार आहेत। एकूण 100 प्रश्न असतील। सविस्तर परीक्षेचा नमुना आपण खाली दिलेला आहे। त्याआधी काही नियम पाहून घेऊ। परीक्षेमध्ये एकूण 100 गुणांची असेल, ज्यामध्ये MCQ प्रश्नांचा समावेश असेल। प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील। महाराष्ट्र पोलीस परीक्षेतील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवारांना 1 गुण मिळणार आहे आणि परीक्षा वेळ हा एकूण 1 तास 30 मिनिट असणार आहेत। मित्रांनो, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान यांची प्रश्नांची संख्या ही 25 असणार आहेत आणि यांसाठी गुण 25 असणार आहेत। त्यानंतर मराठी व्याकरण, गणित आणि बौद्धिक चाचणी असे 4 विषय असणार आहेत आणि त्यांचे गुण 25-25 असणार आहेत। तर यासाठी मिळून 1 तास 30 मिनिटं देण्यात येणार आहेत।
मित्रांनो, पात्रता किमान 40% किंवा 50% गुण आवश्यक परीक्षेचे स्वरूप MCQ प्रश्न आहेत. यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. कृपया अधिकृत दिलेल्या जागेसाठी काही नियम वेगळे असू शकतात. त्यासाठी ऑफिशियल जाहिरात नक्की वाचावी. त्यानंतर मित्रांनो 3 नंबरला आहे ते म्हणजे कागदपत्र पडताळणी. तर पोलीस भरती प्रक्रिया 2025 लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी होईल आणि खालील कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा लागणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र 12वी किंवा समकक्ष. ओळखपत्र म्हणजे आधार, पॅन कार्ड आणि पासपोर्ट लागणार आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि नोकरीस पात्रतेसाठी लागणारी इतर कागदपत्रे. जर कोणत्याही उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर त्यांची निवड रद्द केली जाऊ शकते. मित्रांनो, नंबर 4 अंतिम निवड व गुणवत्ता यादी. पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा 100 गुण व शारीरिक चाचणी 50 गुण या दोन्ही टप्प्यातील गुण एकत्र करून फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते. ज्यांचे गुण सर्वाधिक असतील त्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी पात्र ठरवले जाईल. आता शारीरिक चाचणीसाठी 50 गुण असणार आहेत. लेखी परीक्षा यासाठी 100 गुण असणार आहेत. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यामुळे आपण पात्र किंवा अपात्र होणार आहोत. आणि अंतिम निवड ही फायनल मेरिट लिस्ट प्लस ऑफर लेटर एकूण गुणांवर आधारित राहणार आहे. आता या संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत, ते सुद्धा आपण त्याची उत्तरे जाणून घेऊयात. नंबर 1, पोलीस भरती मुलाखत असते का? तर नाही. या भरती प्रक्रियेत कोणतीही मुलाखत घेतली जात नाही. लेखी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही. पोलीस भरती परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये गुण दिले जातात का? होय. फिजिकल टेस्टला 50 गुण निश्चित करण्यात आले आहेत. जर तुम्हाला अजून पोलीस भरती संदर्भात विचारायचे असल्यास खाली कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.